हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि मागच्या व्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आपलं देवीचं दर्शन छान प्रकारे पार पडलं आहे. आणि आपण आता निघालो आहोत कोल्हापूरच्या बाहेर. कोल्हापूरच्या बाहेर म्हणजे आपण आता चाललो आहोत नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला दत्ताचं स्थान आहे, तिकडे पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे दत्तांचं. आणि गाडी एका साईडला पार्क केली, पार्किंग थोडीशी लांबच होती आणि तिथून पुढे चालत चालत निघालो. आणि नरसोबाच्या वाडीमध्ये जेवण करायचं होतं. जेवण स्पेशल म्हणजे तिकडे होती खानावळ, सुमन खानावळ म्हणून नरसोबाच्या वाडीमध्ये खानावळ आहे. अतिशय सुंदर आणि घरगुती जेवण, ब्राह्मणी पदार्थ सगळे, म्हणजे ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणांचे हातची चव आणि त्यांचं नाजूक असं जेवण छान चविष्ट तुम्हाला तर माहितीच असेल, पण ज्यांनी ज्यांनी खाल्लं आहे त्यांनाच माहिती असणार आहे. आणि आम्ही तर खूप वेळेस खाल्लेलं आहे. आणि मग आम्ही आलो सुमन खानावळमध्ये आणि खूप छान जेवणाची टेस्ट, म्हणजे घरातल्या जेवणाला पण लाजवेल अशी जेवणाची सुंदर चव होती तिकडे. आणि म्हणजे त्यांचा आग्रह किंवा त्यांचं गोड बोलणं जेवणापेक्षा त्यांच्या बोलण्यानेच पोट भरत होतं. तुम्ही जर का नरसोबाच्या वाडीमध्ये गेलात तर सुमन खानावळमध्ये जाऊन नक्की तुम्ही पोटभर जेवण करू शकता. आणि जेवणामध्ये वरण भात, पुरी, छोले, बासुंदी आणि भाजी, लोणचं, खूप खूप छान प्रकारे एकदम पोट भरलं. आणि जेवणाची चव म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात, इतकं सुंदर जेवण होतं. अगदी म्हणजे असं घरात जेवल्याचं फिलिंग आलं, पोट भरलं. कारण की 1-2 दिवस हॉटेलला खाल्लं आम्ही, तर मग तिकडं काही इतकं आम्हाला ठीक नाही वाटलं. पण हे म्हणजे एकदम असं घरगुती जेवण झाल्यासारखं आम्हाला वाटलं. मग जेवण झालं आणि मग आलो कृष्णा नदीला. आतमध्ये मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि कृष्णा नदी जी आहे तिकडे आम्हाला जाऊन हातपाय वगैरे धुवायचे होते आणि कृष्णा नदीचं आम्हाला दर्शन करायचं होतं. मग अगोदर मम्मी वगैरे सगळे गेले, त्यानंतर मग मी गेले. आणि मम्मी बोलली की असं 3 वेळेस पाणी सोड, असं 3 वेळेस पाणी सोडायला लागतं. मग असं 3 वेळेस पाणी सोडलं, थोडंसं डोळ्यांना वगैरे लावलं, थोडंसं डोक्यावर वगैरे शिंपडलं, पाय वगैरे धुतले, हात धुतले आणि मग पुढे दर्शन करायला जायचं होतं. आणि तो छोटा पोरगा दिसतोय ना तुम्हाला स्क्रीनवर, तो इथं आपण पायरीवर उभं राहून जर का कॉईन फेकला ना, शिक्का 10 रुपयाचा, 1 रुपया, 2 रुपये, किती कॉईन असू द्या, ते जर का फेकले ना तर तो खाली तळाशी जाऊन तो कॉईन आपल्याला आणून दाखवायचा असा तो. आणि खूप लहानच होता, 9-1 वर्षाचा असेल तो पोरगा. पण त्याचा स्टॅमिना इतका होता ना, खाली पाण्यामध्ये श्वास बंद करून राहण्याचा. आणि तो कॉईन शोधूनच आणायचा. एकदा नाही सापडला की तो परत जायचा, पण तो कॉईन शोधूनच आणायचा. म्हणून तिकडे खूप लोक जमले होते. आणि फायनली आपण आतमध्ये पोचलो, दर्शन घेतलं. आणि हे आहेत दत्त. आणि तिकडे मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून मग मी फोटो काढला, फक्त बाहेर जी स्क्रीन असते तो फोटो काढला. आणि ते फोटो मी तुम्हाला दर्शनासाठी दाखवते, कारण की डायरेक्ट तिकडे आतमध्ये प्रवेश, मोबाईलला एंट्री नव्हती शूट वगैरे करायला. आणि इकडे बाहेर आहे ना, जो भंडारा असतो त्यासाठी पावती फाडल्या जाते, म्हणजे आपण दान करतो ना तसं. मग मम्मीनी पण तिच्या इच्छाप्रमाणे पैसे दिले देवाच्या भंडाऱ्यासाठी. आणि इकडे अमृत होतं, म्हणजे जे दत्तांना आंघोळ घालतात, जे दत्तांना स्नान घालतात ना, त्याचं हे अमृत होतं. त्याचे असे ना हंडे भरून ठेवले होते आणि अष्टगंधासारखी त्याची टेस्ट येत होती.